विश्व आहे, हे जे ब्रह्मांड आहे, तर ह्याची जी म्हणजे आणि ही भौतिक सृष्टी आहे इथे जी प्रकट होते, तर ह्याची म्हणजे हे सगळं जे आहे ते कशा प्रकारे निर्माण होतं, म्हणजे कशा पद्धतीनं हे सगळं निर्माण केलं जातं. आणि तुम्ही कशी काय सृष्टीची ही सगळी निर्मिती म्हणजे असं करू शकता की ज्याप्रमाणे कोळी अगदी सहज जाळं विणतो त्याप्रमाणे म्हणजे जे आहे तर ती सृजनशक्ती कशी काय प्रकट केली जाते आणि कोणाच्याही सहाय्याविना म्हणजे तुमच्या स्वयंपूर्ण शक्तीने हे कसं काय सृजन होतं. तर अशा पद्धतीने जे आहे ते नारद मुनी प्रश्न विचारतात ब्रह्माजींना. मग ब्रह्माजी त्याचं श्रेय स्वतःला नाही घेत. तर ब्रह्माजी काय सांगतात, मी तर काहीच नाही करू शकणार. हे सगळं जे आहे ते म्हणजे आपले जे ईश्वर परमकृष्ण असं जे आहे तर ते भगवान श्रीकृष्ण आहे, तर त्यांच्यामुळे हे घडतं. जे नारायण भगवान जे आहेत तर त्यांच्या कृपेमुळे हे सगळं घडतं. आता हे कसं घडतं, तर हे पुन्हा 20व्या श्लोकापासून जे आहे ते म्हणजे ब्रह्माजी जे आहेत तर आता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला सुरुवात करतात आणि मग 20व्या श्लोकापासून हे निर्मिती कशी होती, तर आणि सगळ्यांचे नियंत्रक कसे भगवान आहेत आणि भौतिक सृष्टी निर्माण करण्याची म्हणजे जी शक्ती आहे ती त्यांना कशी प्रदान करतात, तर हे सगळं वर्णन करतात. मग सर्व शक्तींचे जे भगवान आहेत तर ते जे आहेत तर ते आपल्या शक्तीद्वारे शाश्वत काळ जे आहे तर त्याच्या मार्गदर्शनाखाली त्यात ते जीव आणि म्हणजे जीवांचं अस्तित्व आणि त्यांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी भौतिक सृष्टी, तर ही ब्रह्माजींच्या माध्यमातून कशी निर्माण करतात, तर हे आपण अभ्यासाला सुरुवात केली होती. मग 22व्या अध्यायाच्या श्लोकामध्ये पहिला पुरुष अवतार जो कर्णोदकशाही विष्णू आहेत किंवा त्यांना कारणार्णशाही विष्णू असेही म्हणतात. तर ते अवतरित होतात. मग महत्त्व कसं प्रकट होतं आणि भौतिक म्हणजे सृजनाची ही तत्वे निर्माण होतात आणि नंतर काळ प्रकट होतो आणि काळाच्या ओघात त्रिगुण प्रकट होतात आणि मग आता स्वभाव म्हणजे काय, तर 3 गुणांचं प्रकटीकरण असतं आणि मग या 3 गुणांचं विविध क्रियांमध्ये कसं प्रकटीकरण होतं हे अभ्यासाला आपण सुरुवात केली होती. आता तिथं आपण अभ्यासलं होतं 23व्या श्लोकामध्ये 2.5.23 मध्ये की महत्त्वामध्ये क्षोभ निर्माण झाल्यामुळे म्हणजे वेगवेगळ्या क्रिया प्रतिक्रिया तिथे निर्माण होतात आणि थोडस म्हणजे तिथं क्षोभ निर्माण होतो, तर त्या भौतिक क्रिया निर्माण होतात म्हणजे तर त्यामुळे पहिल्यांदा सत्वगुण आणि रजोगुणामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि नंतर तमोगुणामध्ये मुळे काय होतं तर जड पदार्थ ज्ञान आणि भौतिक ज्ञानाच्या विविध क्रिया यांचं रूपांतर कसं घडतं हे सगळं आपण अभ्यासलं होतं. आणि मग त्यानंतर मग अहंकार 3 रूपामध्ये म्हणजे सत्वगुण रजोगुण तमोगुणामध्ये जो आहे तो कशा पद्धतीनं विभागला जातो आणि त्यामुळे भौतिक निर्मितीचं ज्ञान आणि भौतिक क्रिया यांना मार्गदर्शक करणारी बुद्धी म्हणून जाणला जातो. तर हे सगळं आपण समजून घेतलं होतं. मग त्यानंतर आपण पुढे 25वा श्लोक आहे म्हणजे 2.5.25 इथे आपण समजून घेतलं होतं की तामस अहंकारापासून 5 तत्व कशी निर्माण झाली. आकाश म्हणजे तत्व आहे जे पहिलं तत्व आहे आकाश, त्यानंतर वायू अग्नी आणि जल आणि पृथ्वी ही पंच महाभूत जी आहेत तर ते कसे आहेत तर हे मिथ्या अहंकाराचे जे ते निरनिराळे गुण आहेत आणि मग आता ही 5 तत्व जी आहेत तर ती महत्त्वातील अहंकार या भगवानांच्या तटस्थ शक्तीपासून कशी निर्माण झाली हे पाहिलं होतं आणि मग त्यांच्या ती निर्माण होण्याआधी त्यांच्या तन्मात्रा म्हणजे त्यांचं सूक्ष्म रूप कसं निर्माण होतं हे आपण 25व्या श्लोकामध्ये पाहिलं आणि मागच्या वेळी जो श्लोक अभ्यासला होता 26 पासून 29 पर्यंत तर तिथे ही पंचतत्व जी आहेत तर म्हणजे त्यांच्यापासून जे आहेत तर ते 5 इंद्रिय विषय म्हणजे आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचे इंद्रिय विषय कसे निर्माण झाले तर ते आपण अभ्यासलं होतं आणि त्याचबरोबर इथे आपण हे अभ्यासलं होतं की ह्या 5 इंद्रिय विषयांची जेव्हा निर्मिती होत असते तर ती होत असते म्हणजे ती जी होत असते तर त्यावेळेला इंद्रियांच्या म्हणजे जे विषय आहेत तर म्हणजे ते कसे प्रकट होतात तर हा आपण म्हणजे अगदी सखोलमध्ये अभ्यास केला होता. मग आता इथं थोडस आपण अजून पार्श्वभूमी अभ्यासू की म्हणजे ही भौतिक सृष्टी कशी निर्मिती करतात म्हणजे जेव्हा नारद मुनी प्रश्न विचारतात ब्रह्माजींना तर तेव्हा भगवानाच्या कृपेमुळे ही सृजन शक्ती कशी निर्माण होते हे ब्रह्माजी उत्तर देतात नारद मुनींना आणि पुन्हा भागवतम मध्ये जे हे हा जो प्रसंग आहे तर ह्याचं वर्णन करतात शुकदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना.
तर ही कथामधली कथा अशी आपण ऐकतो आहोत. मग आता आपण इथे समजून घेऊ की म्हणजे आकाश तत्व होतं तर त्याचं सूक्ष्म रूप म्हणजे त्याला तन्मात्रा म्हणतात. तर त्याचा म्हणजे तर ते जे आहे तर म्हणजे त्याचं तन्मात्रा किंवा सूक्ष्म रूप म्हणजे शब्द. म्हणजे मागच्या वेळी आपण जे अभ्यासलं होतं थोडस आपण उजळणी करू म्हणजे पुढच्या श्लोकाचा आपल्याला जो आहे तो अर्थ समजायला सोपं जाईल. मग त्या शब्दातून म्हणजे जे शब्द आहे तर त्यातून जे पुढे जाऊन काय झालं की म्हणजे स्पर्श म्हणजे वायू तत्व निर्माण झालं त्याची तन्मात्रा जी आहे तर ती म्हणजे जे आहे ते स्पर्श रूपात निर्माण झाली. त्यापासून वायू निर्माण झाला. मग त्यानंतर जे आहे त्याच्या पुढे तर म्हणजे वायूचं पुढे जे आहे तर अग्नी रूपात म्हणजे अग्नी म्हणजे काय तर रूप म्हणजे रूप हे म्हणजे अग्नी ही तन्मात्रा ही रूप आहे. मग त्यानंतर त्याच्या पुढे अग्नितत्वातून काय निर्माण झालं तर स्वाद किंवा रस म्हणजे हा ही जी तन्मात्रा किंवा आपण सूक्ष्म रूप आहे तर हे म्हणजे कुणासाठी तर जलतत्वासाठी प्रकट झालं. आणि त्यानंतर जे आहे तर मग आता म्हणजे पुढचं जे तत्व आहे तर ते आहे गंध म्हणजे ही पृथ्वी तत्वाची अनुभूती आहे. तर हे ह्या सर्वांचं प्राकट्य होतं. आता हे प्राकट्य जे होत असतं तर त्यावेळेला आपण हे पाहिलं होतं की कशा पद्धतीनं ह्या तन्मात्रांपासून इंद्रियांचे संवेदनांचे गुणधर्म म्हणजेच काय की जी ज्ञानेंद्रिय आहेत ही आपली तर ह्यांचे जे इंद्रिय विषय आहेत तर हे म्हणजे कसे निर्माण होतात तर हे आपण पाहिलं होतं. आणि मग आता आपण ह्या श्लोकामध्ये म्हणजे आज जो श्लोक अभ्यासणार आहोत 2.5.30 तर इथे आपण मन कसं जे आहे ते प्रकट होतं. त्यानंतर वेगवेगळ्या आपले जी कर्मेंद्रिय आहेत म्हणजे आपल्या शारीरिक हालचालींसाठी जे आवश्यक असतात तर म्हणजे त्यांच्यासाठी ज्या आवश्यक देवता आहेत 10 देवता तर त्यांची निर्मिती कशी झाली आणि त्याचबरोबर मग ते कार्य कसं घडतं तर हे सगळं आपण सखोलमध्ये अभ्यासणार आहोत. मग आपण आता हा जो श्लोक आहे तो वाचूया. हा माताजी शेअर कर हरे सकते हो हरे कृष्णा, हरे कृष्णा माताजी. मी शेअर करू का? हा करा ना करा ना. ओके चालू ओके. शकेल. हा ठीक आहे. हा हा मग त्याचे श्लोक शेअर करता येईल श्लोक आपण वाचू शकतो. कोणताही भक्त आहे ना तो हा वाचेल. बरोबर हा दिसतोय माताजी हरी बोल. खूप खूप धन्यवाद माताजी. तर इकडे आता मी श्लोक वाचते. ज्यांना इच्छा आहे त्यांनी आपण वाचायचा प्रयत्न करूया किंवा सगळे माझ्या पाठोपाठ म्हणालात तरी सुद्धा चालेल. जसं सोपं जाईल तसं आपण प्रयास करू. सर्वांनी माझ्या पाठोपाठ म्हणायचा प्रयत्न करूया. वैकारिकात्मना यज्ञे वैकारिका वैकारित्मनो कारिका मनोजज्ञे देवा वैकारिका दश देवा देवा वैकारिकादश दिक्वातार्क प्रचोदितोष्वी तार्कप्रचेतोष्वी वह्नि इन्द्र उपेन्द्र मित्रकाः इन्द्र उपेन्द्र मित्रकाः शब्दार्थ वैकारिकात सत्वगुणापासून मन जज्ञे निर्माण झाले. देवा देवता वैकारिका सत्वगुणामध्ये दश 10 दिशांचे नियंत्रक वात वायूचा नियंत्रक अर्क सूर्य प्रचेत वरुण अश्विनी कुमार वन्ही अग्निदेवता इंद्र स्वर्गाचा राजा उपेंद्र स्वर्गाची देवता उपेंद्र मित्र 12 आदित्यांपैकी एक
काहा प्रजापती ब्रह्मदेव. हरे कृष्णा. अं, ज्यांना भावार्थ म्हणजे आपण जर कोणी वाचू शकत असेल तर आपण प्रयास करूया आणि तात्पर्याचा भाग कोणी वाचायची इच्छा प्रकट करेल. हरे कृष्ण. आपण प्रयास करू शकतो. हरे कृष्ण. आपण हँड रेज करूया म्हणजे आपल्याला. हरे कृष्ण. हा गणेश प्रभूजी आपण वाचू शकतो. हा प्रभूजी वाचा. सत्वगुणापासून मनाची निर्मिती होऊन ते नंतर प्रगट झाले व त्याबरोबर शारीरिक हालचाली नियंत्रित करणाऱ्या 10 देवताही उत्पन्न झाल्या. त्या 10 देवता पुढील प्रमाणे आहेत. दिक्पाल, वायूंचा नियंत्रक वायुदेव, दक्ष प्रजापतींचा पिता सूर्यदेव, अश्विनी कुमार, अग्निदेव, स्वर्गाधिपती इंद्र, स्वर्गातील आराध्य दैवत उपेंद्र, आदित्यांचा प्रमुख आणि प्रजापती ब्रह्मदेव हे सर्व अस्तित्वात येते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर आपण इथे आता श्रील प्रभुपाद की जय, श्रील प्रभुपाद की द्वारा त्यांच्या चरणी आपण कृतज्ञता व्यक्त करूया. हा भावार्थ आपण वाचू शकलो त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता. तर आपण समजून घेऊ की सत्वगुणापासून मनाची निर्मिती होते. आता इकडे तात्पर्यामध्ये वैकारिक हा शब्द आलाय आणि आपल्या श्लोकामध्ये पण वैकारिक हा शब्द आलाय. तर सत्वगुण जो आहे ना तर त्याला वैकारिक असं म्हटलं जातं. कारण जे 3 गुण आहेत तर त्याच्यामध्ये सर्वात शुद्ध जो आहे तो सत्वगुण आहे. तर सर्वात शुद्ध ह्या अर्थाने जो आहे तर तो वैकारिक असा शब्द म्हणजे असा जो आहे तर म्हणजे त्याच्यासाठी शब्दाचं प्रयोजन आहे सत्वगुणासाठी. तर हा तटस्थ स्तर असं त्याला म्हटलंय. मग तेजस म्हणजे काय की सृजनाचा जो आहे तो प्राथमिक स्तर आहे असं तात्पर्यामध्ये म्हटलंय. म्हणजे रजोगुण जो आहे तर तो काय करतो सृष्टीच्या निर्मितीची जी प्रक्रिया आहे ना तर त्यामध्ये म्हणजे जो आहे तो सहभागी असतो. आणि तमस म्हणजे काय की अज्ञान अंधकाराच्या प्रभावाखाली भौतिक सृष्टीचे संपूर्ण प्रकट रूप प्रदर्शित होते. तर आता हे कशा पद्धतीने सगळं घडतं तर आपण या तात्पर्याच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर इथे त्याआधी आपण तात्पर्य वरती जाण्याआधी जे भावार्थामध्ये आपल्याला स्पष्ट केलंय श्रील प्रभुपाद यांनी तर ते आपण थोडस समजून घेऊया की आता इथं सत्वगुणापासून जे आहे तर मनाची निर्मिती झाली आणि ते प्रकट झालं असं सांगितलंय. आता आपली जी कर्मेंद्रिय आहेत ना आपले हात पाय तर त्यानंतर आपले मुख आहे त्यानंतर जननेंद्रिय आणि गुदद्वार तर ही जी आहे ती कर्मेंद्रिय आहेत. आता यांच्या संदर्भात जे काही हालचाली म्हणजे शारीरिक क्रिया आपण थोडक्यात ह्या नियंत्रित करण्यासाठी मग आता 10 देवता उत्पन्न झाल्या. तर आता ह्या 10 देवता कुठल्या उत्पन्न झाल्या तर दिक्पाल. आता दिक्पाल जे असतात ना तर ते 10 जे दिशा आहेत ना तर त्यांचं नियंत्रण करत असतात. म्हणजे तर आता 10 दिशा कोणत्या कोणाकोणाला सांगता येतील. 10 दिशा म्हणजे इथे काय अभिप्रेत आहे काय बरं असेल 10 दिशा म्हणजे आपण प्रयत्न करूया हा सर्वांनी. हरे कृष्णा. हरी बोल. 10 दिशा म्हणजे काय काय असू शकेल असं कोणाला बरं सांगता येईल. हरे कृष्णा. हरे कृष्ण माताजी, दंडवत प्रणाम. हा सदर हरे कृष्णा. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ऊपर म्हणजे वरती खाली हा हा असं बरोबर ना. आणि ईशान्य ते 4 दुसरे हा ईशान्य आग्नेय आग्नेय नैऋत्य वाय हा राईट ते असे 4 8 10. हा. हरी बोल माताजी. खूप खूप धन्यवाद. तर माताजींनी खूप सुंदर पद्धतीने हे आपल्याला सांगितलं. तर आता ह्या 10 दिशा आहेत. मग ह्या 10 दिशांचं नियंत्रण करणारे जे असतात तर ते 10 देवता असतात. मग ते कोण आहेत तर पहिला म्हणजे वायूचा नियंत्रक. मग त्यानंतर जे आहे म्हणजे वायुदेव थोडक्यात वायुदेव. मग दक्ष प्रजापतींचा पिता. आता दक्ष प्रजापती आहे त्यांचे 2 पिता आहेत. पहिले म्हणजे ब्रह्माजी मानस त्यांचे पिता आणि दुसरे पिता म्हणजे दुसऱ्यांदा जेव्हा जन्म झाला त्यांचा तर त्यावेळेला ते प्रचेतांच्या म्हणजेच वरुण देव प्रचेतांना वरुण देव असं म्हटलं जातं. म्हणून दक्ष प्रजापतींचे पिता म्हणजेच कोण वरुण देव. मग त्या म्हणजे ते एक आहेत. मग आता सूर्यदेव म्हणजे भगवान सूर्य. मग अश्विनी कुमार म्हणजे हे कोण आहेत तर आपले जे वैद्यक आहेत देवदेवतांचे जे वैद्य आहेत त्यांना म्हणायचं अश्विनी कुमार जोडीमध्ये असतात. मग
अग्निदेव, आपल्याला अग्निदेव माहिती आहे, म्हणजे भगवानांच्या ब्रह्मज्योतीपासून जे ते म्हणजे त्या ब्रह्मज्योतीच्या तेजापासून अग्निदेवांची निर्मिती होते. तर स्वर्गाधिपती इंद्र हे माहिती आहेत आपल्याला. म्हणजे स्वर्गाचे राजा जे आहेत ते इंद्र आहेत. मग आता स्वर्गातील आराध्य आहेत उपेंद्र. आता उपेंद्र हे कोण आहेत, तर वामन अवतारातले जे भगवान आहेत ना, तर उपेंद्र म्हणजे इंद्रांचे लहान भाऊ आहेत ते. आणि मग आता बली महाराज जे आहेत तर त्यांचा प्रभाव वाढला होता, आणि मग इंद्रांना नेहमी हे भय असतं इंद्रांना, की आपलं जे राज्य आहे तर ते असुर सम्राट घेतील की काय, आणि म्हणून जे आहे तर ते राज्य आहे ते इंद्राच्या ताब्यातच राहावं, आणि बली महाराज जे आहेत तर त्यांचा उद्धार करणं खरं तर हे म्हणजे हेतू होतं, या वामन अवताराचा हेतू होता. आणि त्यासाठी भगवान यांनी उपेंद्र म्हणजे वामन अवतार जे आहे तर त्यामध्ये त्या अवतारामध्ये जे आहेत ते स्वतःला प्रकट केलं होतं. मग त्या म्हणजे वर्गातील आराध्य दैवत म्हणजे उपेंद्र, तर ते वामन अवतारातले भगवान. मग आदित्यांचा प्रमुख म्हणजे काय, तर त्या प्रमुखाचं नाव काय आहे, मित्र. म्हणजे जे वेगवेगळे आदित्य आहेत, 12 आदित्य, तर त्यामधला जो प्रमुख त्यांना म्हणायचं मित्र असं नाव आहे. तर सूर्याला सुद्धा मित्र म्हटलं जातं, कारण ती वेगवेगळे रूप आहेत त्यांची. तर त्यापैकी मित्र प्रमुख म्हणजे सगळे जेवढे आदित्य हे आहेत त्यामधले मित्र रूप जे आहे, तर ते जे आहेत ते देवता आहेत वेगवेगळ्या, म्हणजे वेगवेगळ्या देवतांमध्ये त्यांचा समावेश येतो. म्हणजे आपल्या इंद्रियांसाठी जे 10 देवता आहेत त्यापैकी. आता प्रजापती ब्रह्मदेव म्हणजे आपले ब्रह्माजी, की ज्यांनी भौतिक सृष्टीची निर्मिती केली. आता ह्या ज्या सगळ्या देवता आहेत, ह्या कुठल्या कुठल्या आपल्या अवयवांसाठी म्हणजे त्या अवयवांच्या प्रमुख आधिपत्य करणाऱ्या देवता आहेत, हे थोडंसं आपण समजून घेतलं तर आपल्याला तात्पर्य जे आहे ते आपण वाचू, आणि ते आपल्याला समजू येईल. थोडस मी व्हिडिओ ऑफ ठेवते, माझा आवाज सर्वांपर्यंत येण्यासाठी ऑन ऑफ ठेवेन गरजेनुसार. तर इथे आपण ह्या ज्या 10 देवता आहेत ना, तर त्या आपण थोड्याशा समजून घेऊ, की ज्यामुळे आपल्याला सर्वांनाच एकदम व्यवस्थित असं लक्षात येईल, की कुठल्या देवता कुठल्या इंद्रियासाठी कार्य करतात, आणि मग म्हणजे ही सगळी निर्मिती का बरं झाली, म्हणजे ह्या सगळ्या सृजनांमधून, तर ते आपल्याला लक्षात येईल. मग आता आपण समजून घेऊ प्रत्येक देवतेचं कार्य आणि त्याची म्हणजे कसं असतं ते. मग आता ह्या आधी थोडस आदित्य जे मी 12 म्हटले, तर आदित्यामध्ये म्हणजे विष्णू म्हणजे उपेंद्र जे आहेत तर ते भगवान स्वतः आहेत असं आपल्या विभूती योगामध्ये म्हणतात पहा. हे थोडस आपण लक्षात घेऊया. तर म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं भगवान स्वतःला हे आपल्या विविध विभूतींच्या रूपात प्रकट करत असतात. मग आता इंद्रियांच्या अधिष्ठाती देवता म्हणून आता सर्वात पहिल्यांदा जे आपण समजून घेऊ की आपलं वाणी आहे. तर जिभ, जिभेचं चव म्हणजे चव घेणं हे कार्य आहे. मग त्यासाठी अधिष्ठात्री देवता जी आहे ती इथे दक्ष प्रजापतींचे पिता म्हणजेच वरुण देवता, म्हणजेच त्यांना प्रचेता असं म्हणतात. म्हणजे वरुण देवता. हा मग आता इतर जे आहेत म्हणजे इतर ज्या देवता आहेत विविध इंद्रियांच्या, तर त्यांची कार्य कशी घडतात, आणि त्या कार्यांचा मग हे जे प्राकट्य आहे तर ह्याच्याशी कसा बरं संबंध आहे, काय बरं संबंध आहे, तर तो पण आपल्याला त्यावरून लक्षात येईल, जसं मी आता सांगितलं. मग वैकारिक म्हणजे सात्विक जो अहंकार आहे, म्हणजे सत्वगुण म्हणजे काय, सात्विक अहंकारापासून मन उत्पन्न झालं होतं असं आपण समजून घेतलं. तर सृष्टीमध्ये हे अहंकाराचे 3 प्रकार होते. वैकारिक म्हणजे सात्विक म्हणजे ज्ञान आणि देवतांची त्यातून उत्पत्ती होते. म्हणजे अजून आपल्याला लक्षात येईल या देवतांची उत्पत्ती का बरं झाली, तर ते ज्ञान जे आहे तर त्याची, आणि देवतांची उत्पत्ती ही सत्वगुणातून होते. मग तेजस म्हणजे रजोगुणातून इंद्रिय आणि कर्मशक्ती जी आहे म्हणजे कर्म करण्याची जी शक्ती क्रियाशक्ती, तर त्यांची उत्पत्ती होते. आणि म्हणजे तमस किंवा तमोगुणातून ह्या पंचतन्मात्रा आणि पंच महाभूतांची जी आहे ती निर्मिती होत असते. मग आता जे वायुदेव आहे म्हणजे शरीरामध्ये वायू जो आहे तर त्याचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर काय होतं की आपलं मानसिक संतुलन राहतं. मग सूर्यदेव म्हणजे काय, तर आपले डोळे म्हणजे जे नेत्र आहेत तर त्यांची देवता आहेत. मग आता
ह्याच्यावरून अजून आपण काय पुढे जाऊन लक्षात घेऊ की आपल्याला समजण्यासाठी एखाद्या कंपनीमध्ये कसं असतं की त्याचा मुख्य मालक असतो. उदाहरण घेऊ भौतिक जगताचं. मग त्याचा व्यवस्थापक म्हणजे सीईओ असतो आणि त्याचे कर्मचारी असतात काही. हां आणि मग त्या सगळ्यांना नियंत्रण ठेवणारी कंट्रोल रूम असते. मग हेच आपण समजून घेऊ की आपले सर्वांचे सर्वोच्च नियंत्रक भगवान आहेत. मग त्यांचे व्यवस्थापन करण्याचं काम विविध देवता करतात ब्रह्माजींच्या मार्गदर्शनाखाली. मग पर्सनल असिस्टंट आपण म्हणू तर तो जो रोल आहे मालकाचा पर्सनल तो ब्रह्माजींचा थोडक्यात असं घेऊ आपण. म्हणजे अत्यंत उच्च स्तरावरचं म्हणजे चेतनेमध्ये ब्रह्माजी स्थित असतात आणि तितकंच तप असतं त्यांचं. तपस्वी आहेत ब्रह्माजी म्हणजे हायर कॉन्शियसनेस मध्ये आहेत. मग आता कर्मचारी म्हणजे आपली इंद्रिय आहेत आणि इंद्रिय वेगवेगळा प्रयत्न करतात म्हणजे आणि ते जे प्रयत्न आहेत तर ते करत असताना मग ह्या सगळ्या प्रयत्नांचं म्हणजे कसा प्रयत्न करायचा त्याचं मनामध्ये पहिल्यांदा त्याचं नियोजन होतं. म्हणजे मन कंट्रोल रूम सारखं काम करतं आणि मग परमात्मा म्हणजे हृदयस्थ परमात्मा जो आहे तर त्याच्या इच्छेनंच हे सगळं घडतं. म्हणजे मन योग्य प्रकारे कार्य करण्यासाठी देवतांचं अधिष्ठान आवश्यक आहे आणि म्हणून सात्विक म्हणजे वैकारिक अहंकारातून पहिल्यांदा मन आणि अधिष्ठात्री ज्या देवता आहेत इंद्रियांच्या तर त्या तयार होतात. मग आता त्या जेव्हा तयार होत असतात तर त्या तयार होत असताना त्यांचं जे कार्य आहे तर ते इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता म्हणून आवश्यक आहे. कारण इंद्रिया आता जरी ते आवश्यक असेल तरी आपण ऋषिकेश भगवान यांना म्हणतो म्हणजे ते इंद्रियांचे स्वामी आहेत. सगळ्या इंद्रियांचे स्वामी म्हणून कार्य करतात. म्हणजे काय की शेवटी सुप्रीम अथॉरिटी कोणाकडे म्हणजे तर म्हणजे काय सर्वोच्च नियंत्रक कोण आहेत तर ते भगवानच आहेत. मग आता असं जरी असलं तरी ही इंद्रिय मग कुठलं बरं कार्य करतात तर ते आपण आता समजून घेऊ. हा मग आता अग्नी जे आहे तर ते जे आहे ते वाणी म्हणजे आपलं मुखातून जी वाणी येते तर ते म्हणजे बोलणं तर त्यासाठी मदत करतात. मग इंद्र जे आहे तर आपले हात जे आहेत ना हातांच्या हालचालीसाठी आपल्याला मदत करतात. म्हणजे ती अधिष्ठात्री देवता आहे म्हणजे तिथं त्याचं नियंत्रण आहे ते हाताचं नियंत्रण इंद्र देवता. मग आता उदाहरण घेऊ एखाद्या व्यक्तीला समजा पॅरालिसिस झालाय तर भगवान यांच्या इच्छेवरच सगळं अवलंबून असतं पहा. मग आपलं जे पूर्वकर्म असतं त्यानुसार जे काही आपले प्रारब्ध भोग असतात तर ते आपण इथे ह्या जन्मामध्ये भोगत असतो. त्याचं फलित म्हणून जे आपल्या जीवनामध्ये सुख दुःख येतात. मग एखाद्या व्यक्तीला एखादं आजारपण येतं म्हणजे ते गत जन्माच्या पूर्वकर्माचं फलदायी प्रक्रिया किंवा परिणाम असतो. मग आपल्याला म्हणजे हाताचं पॅरालिसिस झालाय थोडक्यात आपण समजून घेऊ एखादं उदाहरण. तिथं कुठली अधिष्ठात्री देवता इंद्र. लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं जे आहे ते आयुर्वेदामध्ये चिकित्सा सांगितली जाते. मग तिथे इंद्राची उपासना करायची. मग ज्यांना डोळ्यांचे आजार आहेत त्यांना सूर्याची उपासना करायला सांगितली जाते. अशा पद्धतीने तर हे थोडस आपण समजून घेत म्हणजे थोडस आपण कोरिलेट करू फक्त अधिक माहिती म्हणून. तर आता उपेंद्र म्हणजे वामन किंवा विष्णू तर ते आपले जे गमनासाठी म्हणजे पाय म्हणजे आपले पाद आहेत त्यांच्या हालचालींसाठी. मग सूर्य म्हणजे मित्र हे रूप जे आहे म्हणजे आराधित्यांपैकी तर ते गुदद्वाराशी संबंधित क्रिया म्हणजे गुदद्वाराचं कार्य योग्य प्रकारे कसं होईल यासाठी जे आहेत तर ते म्हणजे तिथे अधिष्ठात्री देवता म्हणून कार्य करतात. त्याचं नियंत्रण करतात. मग प्रजापती जे आहेत प्रजापती ब्रह्मदेव तर ते जननेंद्रियांचं आपल्या जे आहे तर ते कार्य म्हणजे व्यवस्थित होण्यासाठी कार्य करतात. म्हणजे काय की हे सगळे इतर देवतांप्रमाणे म्हणजे जे आहेत आता उपेंद्र किंवा हे म्हणजे भगवानांचं म्हणजे तो वामन अवतार आहे. तर हे काही सामान्य जीव नाहीयेत. म्हणजे भगवानांचा स्वांश म्हणजे स्वतः म्हणजे भगवानांचा स्वांश विस्तार म्हणजे भगवानाचा अवतार आहे. तर हा भाग आपण इकडे समजून घेऊ. म्हणजे देवता आणि भगवानांचे थेट जे अवतार तर ह्यांच्यामध्ये हा फरक आहे. मग आता स्वांश विस्तार जे आहेत तर ते म्हणजे विष्णू किंवा त्यांचा अवतार म्हणजे हा वामन अवतार आहे. मग इतर जे आहेत ते देवता आहेत आपल्यासारखे ते कसे तर नित्यबद्ध आहेत देवता. तर भगवान यांचा स्वांश विस्तार आणि आपल्यासारखे जे देवता आहेत भगवानांचे प्रशासकीय सेवा देणारे आहेत त्या देवता. तर ह्यांच्यामध्ये आणि वामन भगवान म्हणजे उपेंद्र यांच्यामध्ये हा फरक आहे. हा थोडासा आपण लक्षात घेऊ. मग आता इथं आपण समजून घेऊ.
की ह्या सगळ्या जरी इंद्रियांचे म्हणजे जे आहेत अधिष्ठात्री देवता आहेत, तर त्यांच्याकडे हे कार्य दिले गेलेलं असलं तरी आपण गुरु शिष्य परंपरेनुसार आपला जो वैष्णव सिद्धांत आहे तर त्यानुसार आपण एक प्रसिद्ध श्लोक भक्ती रसामृत सिंधू मधला जो आहे तर आपण सगळ्यांना माहिती पण आहे 1.1.12. तर त्यामध्ये काय सांगितलं, सर्वोपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्ती उच्यते. म्हणजे काय की सर्व भौतिक उपाधीपासून आपण मुक्त व्हायचं. भगवानाच्या सेवेसाठी आपण शुद्ध व्हायला पाहिजे. आणि ऋषिकेण म्हणजे आपल्या इंद्रियांनी, ऋषिकेश इंद्रियांचे स्वामी कोण आहेत, श्रीकृष्ण, सेवनम त्यांची सेवा करायची, भक्ती रुच्यते त्याला शुद्ध भक्ती करतात म्हणतात. म्हणजे काय की आपली सर्व इंद्रिय म्हणजे इंद्रियांना ऋषिक असं म्हणतात. आणि इंद्रियांचे स्वामी जे आहेत ते म्हणजे कोण आहेत, श्रीकृष्ण. मग ते म्हणजे ऋषिकेश. मग यांच्या सेवेत लावणं, ह्याला म्हणायचं पण म्हणजे त्यांच्या सेवेमध्ये समर्पित करणं ही इंद्रिय, ह्याला म्हणायचं शुद्ध भक्ती. म्हणजे शुद्ध भक्ती म्हणजे काय की ऋषिकेश म्हणजे आपली सगळी इंद्रिय आणि ऋषिक, ही सगळी इंद्रिय म्हणजे ऋषिक, ही ऋषिकेश म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये म्हणजे समर्पित करणं, म्हणजे भगवान यांच्या इंद्रियांची तुष्टी करणं. मग आता आपलं कसं होतं मात्र ह्या भौतिक जगतामध्ये, मग ह्याचाच उहापोह ह्याच्यावरच जे आहे तर ह्याच्यावरतीच म्हणजे जे आहे तर एक दृष्टिक्षेप जे आहे ते श्रील प्रभुपाद टाकतात तात्पर्यामध्ये. तर आपण हँड्रेस करूया आणि हे तात्पर्य वाचूया आणि त्याचा मतितार्थ समजून घ्यायचा प्रयास करूया. हा, कोण वाचू शकेल हे तात्पर्य आपण वाचायचा प्रयास करू. हरे कृष्णा. हरे कृष्ण माताजी, मी वाचते. हा, तर स्वाती माताजी पण कोणत्या वाचू इच्छिते. माताजी? स्वाती कोणी आहे का? हा हा, ठीक मला आहे, माईक त्यांना अनम्यूट दिसतोय, स्वाती माताजी हा वाचायचे आपल्याला. हा माताजी. हा वाचते 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 हा वाचते. हा हा, हरे कृष्ण हरे कृष्ण. हा माताजी वाचूया. हरे कृष्ण. वाचते आहे का? हरे कृष्ण माताजी, वाच. अजून कोण वाचेल, अजून कोण प्रयास करेल? हरे कृष्ण. माताजी मी वाचू? हा चालेल चालेल माताजी, हा वाचूया. मी हरे वाचते. कृष्ण. हा हा. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपादच्या द्वारे. वरचं तर वाचून झालं ना माताजी? हो तात्पर्यापासूनच हो वाचायचं. हो, तात्पर्यापासून आपण वाचूया. ओके. वैकारिक हा सृजनाचा तटस्थ स्तर आहे. तेजस हा सृजनाचा प्राथमिक स्तर आहे आणि तमस या स्तरावर अज्ञानाधारकांच्या प्रभावाखाली भौतिक सृष्टीचे संपूर्ण प्रकट रूप प्रदर्शित होते. या कलियुगामध्ये अर्थात यंत्रयुगामध्ये सर्वाधिक प्रमाणात दृष्टीस येणारे कारखान्यामधील जीवन आवश्यक वस्तूंचे उत्पादन म्हणजे अज्ञान अंधकाराचा कळसच होय. मानव समाजातील असे उद्योगधंदे हे तमोगुणीच आहेत, कारण त्यामधूनच जी उत्पादने होतात त्यांची वास्तविकपणे मुळीच आवश्यकता नाही. मानव समाजाला प्रामुख्याने जीवनातील अन्नाची आणि निद्रेसाठी, निवाऱ्याची आणि स्वसंरक्षणाची आणि इंद्रिय संतोषासाठी साधनाची आवश्यकता असते. इंद्रिय ही जीवनाची लक्षणे आहेत. इंद्रिय ही जीवनाची लक्षणे आहेत आणि त्यांचे पुढील श्लोकात वर्णन केले जाईल. मानवी संस्कृती ही इंद्रियांचे शुद्धीकरण करण्यासाठी आहे. म्हणून इंद्रिय तृप्तीची साधने ही कृत्रिम इंद्रिय भोग वाढवण्यासाठीच नव्हे तर केवळ आवश्यक त्या प्रमाणातच पुरवली जावी.
हा अन्न माताजी, निवड हरे कृष्ण माताजी. हा इथेपर्यंत आपण थांबूया. हे खूप महत्वाचा भाग आहे, तर ह्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करू आणि हा भाग समजून घ्यायचा प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप सुंदर वाचलं. तर इथे आपण समजून घेऊ की वैकारिक असा शब्द येतो. म्हणजे काय की सत्व गुण जो आहे तर त्याच्यासाठी हा वैकारिक हा शब्द जो आहे तो वापरला गेलाय. म्हणजे सत्व गुण जो आहे तर त्याच्यापासून जे आहे तर मनाची निर्मिती झाली, हे पण आत्ताच अभ्यासलं. मग आता इथं आपल्याला श्रील प्रभुपाद जे आहेत तर ते आपलं भौतिक सृष्टीमध्ये आपलं म्हणजे जे आहे तर सगळ्या इंद्रियांमध्ये सर्वश्रेष्ठ इंद्रिय मनाला म्हणतात. तर हे मन कसं कार्य करतं आणि त्यानुसार आपण कशा पद्धतीनं कर्म करतो या भौतिक जगतामध्ये येऊन, आणि आपली भौतिक सृष्टी जेव्हा निर्माण होते तर त्यावेळेला भगवान यांनी निर्मिती केलेली जी भौतिक सृष्टी आहे आणि तिथं जी संस्कृती आहे वैदिक संस्कृती, तर इथं कसं आचरण असतं तर यांचा तुलनात्मक अभ्यास जो आहे तो खूप सुंदर पद्धतीनं श्रील प्रभुपाद इथं आपल्याला सांगतात. श्रील प्रभुपाद जे आहेत तर ते आपल्या लेक्चरमध्ये पण एका सांगतात की अनियंत्रित इंद्रिय तृप्ती जी आहे तर ती जेव्हा जेव्हा अशी घडते तेव्हा तेव्हा ती आपल्याला विकर्माकडे नेतात. नेत असते. म्हणजे काय की जसे असुर होते पहा, रावण, त्यानंतर हिरण्यकशिपू, असे अनेक होते म्हणजे असुर. तर ह्यांनी काय केलं, अशा पद्धतीनं कर्म केलं की ज्याद्वारे विकर्मच घडली. आणि मग आता ही तमोगुणी कर्म घडतात पहा. आता ही तमोगुणी कर्म जी असतात तर ती आपल्याला विनाशाकडे नेतात. म्हणजे ह्या तमोगुणी कर्मातून कुठलीही म्हणजे आपण म्हणू की प्रगती नाही होणार मानवी संस्कृतीची, किंवा विश्वामध्ये शांती आणि म्हणजे जे आहे ते सुख समाधान नाही मिळू शकणार. म्हणजे इथं आपण समजून घेऊया की तमोगुणातून जे उत्पन्न होतं ते आपल्याला इंद्रिय तृप्तीकडे घेऊन जातं. हा महत्वाचा भाग आपण लक्षात घेऊया. आणि सत्वगुणात जे उत्पन्न होतं तर ते आपल्याला आध्यात्मिक मार्गावर नेतं. आता ह्या दृष्टीने जर आपण अभ्यासलं हे तात्पर्य, तर इथे आतापर्यंत माताजींनी जे वाचलं तर त्याच्यामधून आपण समजून घेऊ की भौतिक सृष्टीमध्ये हे तिन्ही गुणांच्या माध्यमातून जे आहे ते म्हणजे सगळं जे आहे ते प्रकट होत असतं. तर ते कसं प्रकट होतं ते पण आता मी सांगितलं होतं. तर मी ते पुन्हा एकदा सांगते म्हणजे सगळ्यांना त्याचा संदर्भ जो आहे तो लक्षात येईल की सर्वात म्हणजे प्रथम जे आहे तर जो सत्व गुण आहे तर तो काय करत असतो तर ज्ञान आणि देवतांची उत्पत्ती करत असतो. मग जो रजोगुण आहे तो इंद्रिय आणि कर्मशक्ती म्हणजे इंद्रियांचं जे कर्म म्हणजे कर्मेंद्रिय जे आहे तर त्या म्हणजे ते म्हणजे कर्म करण्यासाठी म्हणजे जी शक्ती आवश्यक आहे तर त्याची उत्पत्ती करत असतो. आणि जो तमोगुण आहे तो पंच तन्मात्रा आणि पंच महाभूतांची उत्पत्ती करत असतो. आणि अशा पद्धतीनं भौतिक सृष्टीचं संपूर्ण प्रकट रूप जे आहे ते प्रदर्शित होत असतं. आता कलियुगामध्ये कसं आहे पहा, म्हणजे ही निर्मिती झाली इकडे सृष्टीची. मग आता ही जी निर्मिती झाली तर आधुनिक जी संस्कृती आहे कलियुगामध्ये, तर इथं काय सगळीकडे कारखाने फॅक्टरी आहेत आणि इथे जीवनावश्यक वस्तूंचं उत्पादन करायला लागतात लोक. म्हणजे यासाठी मोठमोठे इंडस्ट्री कारखाने फॅक्टरी आहेत निर्माण झाले. म्हणजे हा म्हणजे अज्ञान आणि अंधकाराचा कळस म्हटले शिलप्रभुपादांनी. असं का म्हणले बरं, तर तमोगुण जो आहे तर तो आपल्याला विनाशाकडे नेणार आहे. म्हणजे अशी कुठलीही निर्मिती ह्या कारखान्यामध्ये फॅक्टरीमध्ये शिलप्रभुपाद आपल्याला लेक्चर मध्ये सांगतात एका 1973चं लेक्चर आहे तिथे साधारण ऑगस्ट मधलं असेल तर तिथे शिलप्रभुपाद सांगतात की असं कुठल्याही फॅक्टरीमध्ये इंडस्ट्रीमध्ये जीव निर्माण नाही केला जात. म्हणजे ही जी सृजन शक्ती आहे ती भगवान यांच्याकडेच आहे आणि म्हणून ते सर्वोच्च नियंत्रक आहे. मग आधुनिक प्रगतीच्या नावाखाली आपण काय करतोय, मानव समाजामध्ये इंद्रिय तृप्तीच आपण वाढवत नेतोय. म्हणजे तमोगुण जो आहे तो आपली इंद्रिय तृप्ती वाढवणार आहे, इंद्रिय तृप्तीला पोचणार आहे. मग हे उद्योगधंदे म्हणून तमोगुणी आहेत, कारण जी उत्पादन आहेत ते आपल्या इंद्रियांच्या म्हणजे ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठीच निर्माण केली जातात पहा. आणि आता मानवी समाजामध्ये म्हणजे काय की पुरेसं त्याला अन्न मिळावं किंवा त्याला निवारा स्वसंरक्षण किंवा निद्रा
तर ह्या म्हणजे गोष्टींची आवश्यकता असते मानवाला. तर हे कशासाठी आवश्यकता आहे? म्हणजे जे शरीर मिळालंय मनुष्याला, तर ते शरीराच्या ह्या सगळ्या आवश्यकता आहेत, म्हणजे भौतिक आणि त्या कशा आहेत म्हणजे प्रामाणिक आवश्यकता आपण म्हणू. म्हणजे जितक्या म्हणजे काय की शरीराचं आरोग्य सांभाळण्यासाठी ह्या सगळ्या आवश्यकतांची पूर्ती होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी ह्या देवता ज्या आहेत त्या पूर्ती करत असतात. विविध देवतांच्या माध्यमातून भगवानांनी आपल्याला सगळं जे आहे ते उपलब्ध करून दिलंय. आणि इंद्रियांच्या म्हणजे जे आहेत तर ती कर्म जी होत असतात इंद्रियांकडून, तर त्याद्वारे म्हणजे ती इंद्रिय तृप्ती जी आहे ती आपल्या शरीराचं जितकं आवश्यक आहे आरोग्य तितकं सांभाळण्यासाठी. आणि आरोग्य का सांभाळायचं आपण, तर आपण मानवी जीवनाचं जे ध्येय आहे तर ते काय आहे, तर भगवत प्राप्ती करणे. मग भगवत प्राप्ती करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा. मग त्यासाठी आपलं आरोग्य उत्तम असेल तर आपण सेवेचे आणि साधनेचे प्रयास करू, म्हणजे ती आपली तपस्या आहे. आणि त्यासाठी आपल्याला ह्या म्हणजे गरजा ची आवश्यकता असते. म्हणजे ह्या साधनांची आपण आवश्यकता असते म्हणून. मग ही साधनं जी आहेत तर त्यांचा उपयोग कसा करतो जीवात्मा, तर ह्या इंद्रियांच्या माध्यमातून, त्या इंद्रियांच्या माध्यमातून त्यांचा उपभोग करतो. मग ही जीवात्म्याची लक्षणं आहेत. म्हणजे मानवी संस्कृती म्हणजे काय, की तर म्हणजे मनुष्य जन्म जो आहे तर आपल्याला इंद्रियांची शुद्धी करण्यासाठी मिळालाय. म्हणजे आणि मानवी जीवनाचं ध्येय काय आहे, तर आपल्याला भगवत प्रेम किंवा कृष्ण प्रेम प्राप्त करणे, कृष्णाला जाणून घेणे. सगळ्या वेदांचा हाच उपदेश आहे. म्हणजे काय, की इथे आपण समजून घेऊ, की पृथ्वी लोकाला मर्त्य लोक किंवा भक्त्या लोक असं म्हटलं जातं. तर का, तर इकडे येऊन आपण कर्म कसं करायचं, म्हणजे कर्म आपलं जे आहे ते बदलू शकतो. म्हणजे कर्मामध्ये बदल घडवून आणून आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. तर मग हे कर्मच कसं बदलायचं, हे आपण इकडे प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे जे आहे ते भक्तिमय प्रेममय सेवा करून भगवानांची जे कृष्ण भावनाभावित जर कर्म केलं तर इंद्रियांची शुद्धी होते. मग इंद्रिय तृप्तीची साधना जी आहे तर ती कृत्रिम इंद्रिय भोग वाढवण्यासाठी खरं तर नाहीयेत. आधुनिक संस्कृतीमध्ये काय करतो आहोत आपण आत्ताच्या प्रगती म्हणून आपण इंद्रिय भोगाची ही साधनांची मुबलक प्रमाणात म्हणजे वाढ केली वेगवेगळ्या इंडस्ट्री कारखान्यांच्या माध्यमातून. आणि त्यामुळं आपण ते पुरवण्यासाठीच प्रयास करतो आहोत. म्हणजे भौतिक जीवनावश्यक गोष्टी आहेत, त्यांना निवारा, संरक्षण. मग जितकी आवश्यक तितकी इंद्रिय तृप्तीच आपण करणं आवश्यक आहे. आणि आपण जे आहे ते म्हणजे आपण स्वतःला, जीवाचा धर्म काय आहे, तर तो म्हणजे सेवा करणं. जीवाचा धर्म जो आहे, जसं साखरेचा धर्म गोडी, तसं जीवात्माचा धर्म आहे तर सेवा करणं भगवानांची. तर आपली जी इंद्रिय आहेत, म्हणजे ऋषिक, ती आपण ऋषिकेशांच्या सेवेमध्ये आपण समर्पित करणं आवश्यक आहे. पण असं न घडता आपण काय करतो, तर भौतिक प्रकृतीमध्ये येतो आणि आपलं जे मूळ रूप आहे, म्हणजे आपण विशुद्ध आपलं जे मूळ रूप असतं, म्हणजे या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांशी आपला संपर्क होण्याआधी आपण शुद्ध असतो. विशुद्ध म्हणजे अत्यंत शुद्ध, म्हणजे सत्व गुण जो आहे तो शुद्ध आहे 3 गुणामध्ये. मग त्याहूनही शुद्ध, त्याला म्हणायचं विशुद्ध सत्व, जी आपली मूळ अवस्था आहे. म्हणजे आपण भगवान कसे आहेत, विशुद्ध सत्व, परम पवित्र आहेत, तसे आपण त्यांचंच एक चित्कण आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणून तितकेच शुद्ध आहोत. पण आपण भौतिक प्रकृतीमध्ये जेव्हा 3 गुणांपैकी रजोगुणाशी संपर्क होतो तेव्हा आपल्यावर कामाचे आच्छादन येतात. आपण हे भगवद्गीतेत जाणले. आता ही कृत्रिम इंद्रिय तृप्ती जी आहे तिची आपल्याला आवश्यकताच नसते. म्हणजे आपल्याला जर भक्ती मार्गावर उन्नत व्हायचंय आणि भगवान यांना जाणून घ्यायचंय, किंवा आपल्याला विशुद्ध जीवनावस्था जी आपली आहे म्हणजे जीवात्म्याची, म्हणजेच काय, आपली वास्तविक वैधानिक स्थिती जी आहे, तर आपण भगवानांचे सेवक आहोत आणि आपलं कार्यक्रम कर्तव्य भगवानांची सेवा करणे आहे. तर अशा स्थितीला जाण्यासाठी आणि ही जाणून घेण्यासाठी अशा कृत्रिम इंद्रिय तृप्तीची म्हणजे अहोरात्र चालू आहे तर त्याची काही आवश्यकताच नसते. मग ही कशी आहे, तर ऐहिक संस्कृती आहे. म्हणजे काय, तर आपण त्याला म्हणू की भौतिक इंद्रियांचा उपभोग घेण्याची संस्कृती असं याला म्हणता येईल. आणि कलियुगामध्ये असे लोक अशा पद्धतीनं इंद्रिय तृप्ती मध्येच संलग्न झालेले असतात आणि आपल्या कृत्रिम आवश्यकता जे वाढवतात. म्हणजेच काय, तर अनिर्बंध इंद्रिय तृप्ती. मग अशा आवश्यकता वाढवून आपला आर्थिक विकास झालाय, म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो किंवा आपण प्रगती करतोय तर हे सगळं अंधकाराकडे नेणार आहे. म्हणजेच काय, आपल्याला तमोगुणाकडे नेणार आहे. मग इंद्रियांचे स्वामी जे आहेत ते ऋषिकेश आहेत. आणि मग आता भगवान जे आहेत ते स्वामी आहेत, दास नाही आहेत. म्हणजे ते इंद्रियांच्या आज्ञेच्या अधीन नाही आहेत. आणि मग बद्ध जीव जे आहेत ते इंद्रियांचे दास आहेत.
मग आता ही जी आताची संस्कृती आहे त्याला ऐहिक संस्कृती म्हणजे भौतिक इंद्रिय तृप्ती करणारी संस्कृती असं आपण म्हणू. तर तिथे काय फक्त केवळ इंद्रिय तृप्तीच आणि तिथंच व्यापार घडतो. म्हणजे काय की फक्त आणि फक्त इंद्रिय तृप्ती आणि इंद्रिय तृप्तीच्याच व्याधींचं निराकरण होतं. म्हणजे मानवी संस्कृतीचा आदर्श जो आहे तर तो काय आहे तर इंद्रिय तृप्ती जी आहे तर ती आपली वैयक्तिक इंद्रिय तृप्ती न करता भगवान यांच्या इंद्रियांना कसं आपण तुष्ट करू म्हणजे अशा पद्धतीनं आपण जे आहे ते प्रयास करणं आवश्यक आहे. म्हणजे काय की इंद्रियांना आपण कार्य करायला कुठेच थांबायला नाही सांगितलंय. आपण भगवद्गीतेमध्ये पण पाहिलं. आत्मा हा इतका क्रियाशील आहे की तो जो आहे तर तो कर्म करण्याचं कधीच त्याचं थांबणार नाही. म्हणजे तो सदैव क्रियाशीलच असतो. पण आता इथे आपण लक्षात घेऊया की भगवद्गीतेमध्ये आपण हे सगळं अभ्यासलंय थोडंसं आपण तिथे फक्त एक प्रकाश टाकतोय. तर इंद्रियांना कार्य करण्यापासून आपण कधीच नाही थांबू शकणार. पण इंद्रियांचे स्वामी जर ऋषिकेश आहेत तर इंद्रियांची जी तृप्ती आहे आपल्या इंद्रियांची तृप्ती न करता इंद्रियांचे स्वामी जे ऋषिकेश आहेत त्यांच्या इंद्रियांना संतुष्ट आपण केलं पाहिजे. आणि जेव्हा असे प्रयास करतो तेव्हा आपली शुद्धीकरणाची क्रिया जी आहे ती सुरू होत असते. म्हणजे हाच संपूर्ण भगवद्गीतेचा उद्देश आहे. म्हणजे अर्जुनाला पण त्यांनी काय सांगितलं की आपल्या नातेवाईकांशी मित्रांशी आपण म्हणजे आपल्या देह संबंधीची आसक्ती बाळगतो म्हणजे ती एक प्रकारची इंद्रिय तृप्ती झाली. म्हणजे तर तसं न करता युद्धामध्ये लढणं तर ही म्हणजे काय भगवान यांच्या इंद्रियांना तुष्ट करणं आहे. भगवान यांच्या इंद्रियांना संतुष्ट करणं असं हे कर्म आहे. हे कृष्ण भावनाभावित कर्म आहे आणि त्याद्वारे आपल्या इंद्रियांचं शुद्धीकरण होणार आहे. मग अशा पद्धतीनं अर्जुनाला भगवान यांनी जे आहे तर तो उपदेश केला. म्हणजे भगवद्गीतेत श्रीकृष्णाने असा उपदेश केला. म्हणजे स्व इंद्रिय तृप्तीच्या पेक्षा भगवान यांच्या ऋषिकेश म्हणजे जे आहेत तर त्यांच्या इंद्रिय तृप्ती साठी आपण जर कार्य केलं असं कार्य कृष्ण भावनाभावित कार्य असतं की जे आपल्याला भगवत धामाची प्राप्ती करून देऊ शकतं. मग अर्जुनाच्या चरणचिन्हांचं अनुसरण जर आपण केलं तर निश्चित अर्जुन सखा आहेत भगवान यांचे म्हणजे आपण पण सखा बनू हो की नाही. तर मग असं जर कार्य आपण करायचा प्रयास केला तर निश्चितच आपण यशस्वी होऊ. मग आता शिल प्रभुपाद इथे काय सांगतात की हा जो फरक आहे ना आधुनिक संस्कृती म्हणजे आपल्याला तमोगुणाकडं नेणारी आहे आणि हे तमोगुण काय करतो आपल्याला विनाशाकडे नेतो. पण आपल्याला सत्वगुणाकडे म्हणजे जाणारी संस्कृती म्हणजे ती आपल्याला आध्यात्मिक जगताकडे नेऊ शकेल. तर आता हा फरक सांगतात तिथे आणि मग तिथे पुन्हा आपण हा भाग समजून घेऊया की म्हणजे इथे जेव्हा म्हणजे तमोगुण आपल्याला विनाशाकडे जो नेत असतो. मग अशा पद्धतीचं जरी कार्य इथं घडत असलं तरी देखील आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतात म्हणजे ज्ञान प्रदान करतात. मग हे ज्ञान जे आहे तर ते आपल्याला जेव्हा प्राप्त होतं म्हणजे त्या ज्ञानाच्या चक्षुने आपण जे आहे ते आपलं जे कर्तव्य आहे म्हणजे आपलं जीवात्म्याचं म्हणजे धर्म आहे धर्म कर्तव्य धर्म तर काय आहे भगवानांची सेवा करणं. तर हे जेव्हा जाणू तर त्यावेळेला ह्याच भौतिक प्रकृतीमध्ये म्हणजे ही भौतिक प्रकृती जी आहे ती बऱ्याचदा असा त्याचा समज केला जातो की इंद्रियांच्या ज्या इच्छा आसक्ती पूर्ण करण्यासाठी आहे पण असं नाही आहे. ही भौतिक प्रकृती जी आहे ती तितकीच परिपूर्ण आहे. कारण त्या भौतिक प्रकृतीमध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या म्हणजे ह्या भौतिक म्हणजे सृजनाचे जे 5 घटकांपासून आपण पाहिलं तर त्यांच्यापासूनच सगळ्या ज्या आहेत त्या पुरवल्या जातात. म्हणजे भौतिक सृष्टी ही भगवान यांची बहिरंग शक्ती जी आहे तर त्याच्या मार्गदर्शनाखाली तिचं सृजन जे होत असतं तर ते सुद्धा इतके परिपूर्णतेनं होतं की ती स्वतःमध्येच परिपूर्ण आहे. म्हणजे जसं आध्यात्मिक जगत आहे तिथं भगवान यांची अंतरंग शक्ती म्हणजे आध्यात्मिक शक्ती असते. मग तिथं ते जगत जसं स्वतःमध्येच परिपूर्ण आहे तसं भौतिक जगत सुद्धा ते भगवान यांच्याच एक शक्तीवरती आधारित आहे आणि भगवान स्वतःमध्ये परिपूर्ण आहे. तर हे सुद्धा जगत परिपूर्ण आहे. पण आपण काय करत असतो तर आपण इंद्रिय तृप्ती च्या दृष्टीने म्हणजे आपण तमोगुण म्हणजे काय म्हणू की आपण अज्ञानवश जे आहे तर हे अपूर्णतः अनुभवत असतो किंवा आपण जे आहे तर इंद्रिय तृप्तीच्या हेतूने किंवा उद्देशाने अपूर्णतः अनुभवत असतो आणि म्हणून आपण वेगवेगळ्या आसक्ती ज्या आहेत तर त्यामध्ये गुरफटलेले असतो. म्हणजे काय की आपण जे 3 वेगवेगळे जे आपण त्रिविध ताप आहेत तर त्यांच्या माध्यमातून
भाग समजून घेऊ. की जे आधिभूत आहे, तर ते आधिभूत जे आहे तर त्यांच्या माध्यमातून आपण जन्म मृत्यू चरा व्याधी या म्हणजे चक्रामध्ये जखडतो. मग आध्यात्मिक जे आहे तर या तापाच्या माध्यमातून आपण जे आहे तर ते जन्म आपले रविवार सोमवार पुन्हा पुन्हा येत राहतो. आणि त्यानंतर जे आहे तर जे त्या माध्यमातून काय होतं की अधिदैविक आहे तर जे वारंवार म्हणजे हे जे सगळ्या 84 लक्ष योनी तर म्हणजे पुन्हा पुन्हा आपल्या ज्या आसक्ती आहेत तर त्या म्हणजे त्या ज्या आहेत म्हणजे ज्या आपल्या वर्तमान जीवनातल्या ज्या आसक्ती आहेत त्या काय करतात आपल्याला तर भविष्याची चिंता आपल्याला निर्माण करतात. भविष्यामध्ये कसं होईल आणि त्याचबरोबर आपल्याला काय असतं तर भूतकाळाविषयी काळात घडून गेलेल्या घटनांविषयी क्रोध असतो. हे असं व्हायला पाहिजे होतं, मी असं करायला पाहिजे होतं. मग हे जोपर्यंत आपल्याला आहे ना तर तोपर्यंत आपलं शुद्धीकरणच नाही होऊ शकत आणि आपण भगवान यांची प्राप्तीच नाही करू शकत. म्हणजे जोपर्यंत आपल्याला वर्तमानाविषयी आसक्ती आहे, आपल्याला भविष्य काळाविषयी चिंता आहे आणि म्हणजे चिंता किंवा भय वाटतं आणि त्याचबरोबर भूतकाळाविषयी क्रोध आहे. तर तोपर्यंत आपण जे आहे ते भगवानांना जे आहे ते पूर्णतः शरण नाही जाऊ शकणार. आणि आपलं शुद्धीकरण नाही होऊ शकणार आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे तर भगवान यांच्या इंद्रियांना कसं संतुष्ट करता येईल असा आपण प्रयास करणं आवश्यक आहे. आणि म्हणून श्रील प्रभुपाद आपल्याला हे सगळं सांगतायत म्हणजे स्वइंद्रिय तृप्तीच्या निर्णयाचं शुद्धीकरण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता मध्ये उपदेश केला. मग तसाच भागवताचा संदेश आहे. तर तो संदेश काय आहे तर आपली स्वतःची इंद्रिय नाही तुष्ट करायची तर भगवान यांची इंद्रिय आपण तुष्ट करणं आवश्यक आहे. पहा म्हणजे वेद जे आहेत तर ते आपल्याला अंधकारातून म्हणजे अंधकारमय जीवन म्हणजे काय की जिथं अज्ञान आहे. तर मग आता प्रकाश म्हणजे काय तर भगवान यांच्या विषयीचं ज्ञान, दिव्य ज्ञान. तर ह्यासाठी म्हणजे वेदांचं प्रयोजन आहे. म्हणजे वेद आपल्याला अंधकारातून प्रकाशाकडे तमसोमा ज्योतिर्गमय असं म्हटलं जातं का म्हणजे भगवान यांच्या इंद्रियांना तुष्ट करणे हाच प्रकाशाचा मार्ग आहे. आणि वेद जे आहे ते आपल्याला ह्या मार्गावर नेतात. म्हणजे वेदांचा उद्देश काय आहे तर आपल्याला प्रकाशाच्या मार्गाकडे नेणं. पण आता अल्पबुद्धीत जे लोक असतात तर ते काय विचार करतात म्हणजे तर ते अर्जुनानी किंवा असे जे उच्च कोटीचे भगवत भक्त आहेत तर ह्यांनी मार्गदर्शन आपल्याला जे केलंय तर त्यानुसार अनुसरण नाही करत. म्हणजे ते भगवान यांच्या इंद्रियांना नाही तुष्ट करत. भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा नाही करायचा प्रयत्न करत. तर ते काय करतात उलट पक्षी आपली कृत्रिम इंद्रिय तृप्तीची कार्य जी आहेत तर ती थांबवायचा प्रयत्न करतात. आता थोडंसं श्रील प्रभुपाद आहे त्या तात्पर्याच्या शेवटच्या परिषदेमध्ये थोडंसं उहापोह करतात की योगी म्हणजे कोण, ज्ञानी म्हणजे कोण. आता हा का करतायत तर ह्यांच्यातला जर फरक समजला आपल्याला तर भक्तियोग हा कसा सर्वश्रेष्ठ आहे असं समजेल. आणि केवळ भक्तियोग हाच आपल्याला जो आहे तो भगवत प्राप्ती करून देऊ शकतो. तर हा आपल्याला फरक समजेल. तर श्रील प्रभुपाद जे आहे तर इकडे सांगतात की आपल्या इंद्रियांना मग अशी जी कार्य आहेत म्हणजे कर्म थांबवतात ती कुठे तर योग पद्धतीमध्ये म्हणजे कृत्रिम पद्धतीने थांबवली. पण इंद्रियांना सुप्त इच्छा आणि वासना असतातच ना. भौतिक मायाशक्ती इतकी म्हणजे भौतिक जगतामध्ये प्रबळ आहे की ह्या इंद्रियांचे वेग म्हणजे जे आहेत ते कधीही वाढू शकतात. आणि अशा पद्धतीनं म्हणजे जे कृत्रिम पद्धतीने इंद्रिय तृप्ती केली तर कधी ना कधी म्हणजे त्या वेग आहेत इंद्रियांचे तर ते आपल्याला इंद्रिय तृप्ती करण्यासाठी पुन्हा विवश करू शकतात. म्हणजे हा धोका आहे तिथे. आणि ज्ञान पद्धतीमध्ये कसं आहे म्हणजे जे ज्ञान योगी असतात तर तिथे कसं घडत असतं तर भगवान जे आहेत तर ह्यांच्या विषयीचं सगळं ज्ञान आपण घेतो. पण जोपर्यंत आपण सेवेच्या स्तरावर येत नाही ना तोपर्यंत म्हणजे जे ज्ञान आहे म्हणजे सेवा म्हणजे काय तर आपण आचरणाच्या स्तरावर आपण म्हणू ते ज्ञान जे घेतलं ते आचरणाच्या स्तरावर जेव्हा उतरवायचा प्रयत्न करतो तेव्हा ती भक्तिमय प्रेममय सेवा होते. मग अशी सेवा काय कामाची की जिथे भावच नाहीये हो ना. म्हणजे अशी सेवा म्हणजे भौतिक कार्य होईल, यंत्रवत कार्य होईल. आपल्या इंद्रियांची तुष्टी करण्यासाठी, आपल्या मनाचं समाधान करण्यासाठी केलं गेलेलं भौतिक कार्यच घडेल. म्हणून जिथे भाव आहे म्हणजे प्रेमाचं आदान प्रदान आहे भगवान यांच्या विषयी भाव प्रकट व्हायला लागतो तर ती सेवा भक्तिमय प्रेममय सेवा ठरते. आणि असा भाव काय उपयोगाचा की जो सेवेमध्ये आपल्याला आणत नाही.
म्हणजेच काय की जिथे फक्त ज्ञान आहे, तर ते कोरडं शुष्क ज्ञान आणि त्या ज्ञानानुसार केले गेलेले मनाचे तर्क कसे आपल्याला उपयोगात येतील, जोपर्यंत आपण सेवेच्या स्तरावर म्हणजे आचरणाच्या स्तरावर म्हणजे जे ज्ञान आहे तर ते विज्ञानामध्ये म्हणजे आचरणाच्या कृतीच्या स्तरावर आणत नाही. मग ह्यासाठी काय आवश्यक आहे? भक्तिमय प्रेममय सेवा. म्हणजे काय तर भक्ती म्हणजे काय आहे तर आपले जे भाव आहेत ते आचरणाच्या स्तरावर उतरवण्याचा प्रयास आपण जेव्हा करतो कर्म करून, म्हणजे म्हणून ती भक्तिमय प्रेममय सेवा होणं आवश्यक आहे. म्हणजे आपला भाव पण पाहिजे आणि भाव प्रकट म्हणजे जो आहे तर तो करत असताना ते कर्म करत असताना ते ज्ञान पण पाहिजे आपल्याला की ते कसं कर्म करायचंय की ज्यामुळे भगवान संतुष्ट होतील. तर ह्यासाठी म्हणजे आपल्याला जे आहे तर ज्ञान पण आवश्यक आहे आणि आपल्याला भाव पण आवश्यक आहे. मग हा एक भक्ती योग्यालाच हे सगळं ज्ञान पण असतं आणि तो भावाच्या स्तरावर भगवान यांना म्हणजे त्यांचा दास आहे भगवान यांच्याशी असलेला शाश्वत संबंध त्यांना जाणून घेतलेला असतो. संबंध ज्ञान आवश्यक असतं ते त्यांनी जाणलेलं असतं. म्हणजे तो त्याला आपण म्हणतो आत्मसाक्षात्कार होणे. मग आत्मसाक्षात्काराच्या ह्या स्तरावर जेव्हा येतो तेव्हा तो स्वतःला सेवेमध्ये जो आहे तो भगवान यांच्या संलग्न करतो. मग हे आवश्यक असतं. म्हणजे भगवान यांच्या दिव्य इंद्रियांचं पूर्ण ज्ञान आणि भगवान यांची इंद्रिय संतुष्ट करायचा जो प्रयत्न करतो तो भक्त. आणि असा जो भगवान यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित करतो की भगवान माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे, तो म्हणजे भक्ती योगी. आणि जे भगवान म्हणजे यांची म्हणजे विषयी फक्त ज्ञान घेतात ते ज्ञान योगी. त्यांना हे फक्त ज्ञान होतं भगवान यांच्या विषयी. पण ते सेवेच्या स्तरावर नसतं. आणि जे इंद्रियांना आपल्या कृत्रिमता थांबवतात इंद्रिय वेगांना ते म्हणजे काय तर योगाचं आचरण करणारे योग पद्धतीचं आचरण करणारे जे असतात ते असे योगी असतात. म्हणजे ते ध्यान योगी आपण असं म्हणू. तर मग आता इथे आपण महत्वाचा याच्यामध्ये संदेश काय आहे तर भगवत भक्त आहेत ते भगवान यांच्या इंद्रियांचं अस्तित्व पण नाकारत नाहीत. कारण भगवान कसे आहेत तर आता हे जे ज्ञान हे जे ध्यान योगी म्हणजे जे भगवान जे आहेत तर योग यांच्या म्हणजे ह्यांच्या साठी म्हणजे ह्यांच्या इंद्रियांना तुष्ट करण्याऐवजी हे जे आहेत तर ते काय करतात आपल्या इंद्रियांचे वेग कृत्रिमरित्या थांबवतात. मग हे जे आहेत ते भगवान यांचं निराकार रूप म्हणजे यांना मानतात. आता भगवान जे आहेत तर त्यांच्यापासून आपण निर्माण झालो, पित्यांपासून आपण निर्माण झालो. म्हणजे आपल्या पित्यांचं अस्तित्व असल्याशिवाय आपण असू का? बिलकुल नाही, हो की नाही? आपल्या पित्यांप्रमाणेच आपण आहोत. मग भगवान यांना निराकार कसं म्हणता येईल? म्हणजे ते निराकार या शब्दाचा खर तर अर्थ जो आहे तो वेगळा आहे. आध्यात्मिक म्हणजे आध्यात्मिक स्तरावर निराकार याचा अर्थ आपल्याला शरीर आहे. शरीर जिथे असतं तिथं नश्वरता आहे म्हणजे शरीर हे नष्ट होणार आहे. मग भगवान यांचं शरीर आपल्यासारखं नाही आहे. भगवानाचं रूप किंवा शरीर वेगळं आहे. कसं आहे ते आध्यात्मिक आहे आणि म्हणून त्यांना निराकार म्हटले म्हणजे अशारीरी पण म्हटलं जातं पहा भगवान यांना. म्हणजे काय आपल्यासारखं भौतिक शरीर नाही आहे म्हणून भगवान यांना अशारीरी म्हणतात. मग ह्या अर्थाने निराकार ह्या शब्दाचं प्रयोजन आहे. पण ते समजतात की भगवान यांना आकारच नाही तर हा चुकीचा अर्थ आहे. भगवान जे आहेत तर त्यांना एक वैयक्तिक रूप आहे आणि ते आध्यात्मिक रूप आहे आणि आध्यात्मिक स्वरूप आहे. ते कसे सच्चित आनंद आहेत हे आपण जाणतो. आणि म्हणून भगवान यांच्या इंद्रियांचं जर जे अस्तित्व नाकारतील तर मग कृत्रिमरित्या आपली इंद्रिय थांबवण्याचा ते प्रयत्न पण करत नाहीत. म्हणजे असे ते असतात ते. मग असे जे असतात तर ते भगवत प्राप्ती कशी बरं करू शकतील जर भगवान यांचं अस्तित्वच नाकारतात तर. मग आता अर्जुनाने काय केलं तर इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश यांच्या सेवेमध्ये स्वतःला संलग्न केलं. मग अर्जुनांच्या चरण चिन्हांचं आपण अनुसरण जर केलं तर आपण भगवान जे आहेत तर यांचे म्हणजे निश्चितच कृपा प्राप्त म्हणजे करू शकू किंवा भगवान यांच्या इंद्रियांना आपण संतुष्ट करू शकू. मग आता भगवान यांच्या इंद्रियांना कसं बरं संतुष्ट करायचं आपण एक मिनिटात समजून घेऊ आणि मग आपण थांबू कारण आपली वेळ पूर्ण झाली. तर भगवान यांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतींचं अवलंबन करू शकतो की ज्याला आपण भक्तिमय प्रेममय सेवा असं म्हणतो किंवा भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयास असं म्हणतो. तर हे कुठले आहेत
आपण उदाहरण घेऊ की कानाने आपण काय करू शकतो, कानाने आपण हरिकथा ऐकू शकतो, हो की नाही, भगवानांची भजन ऐकू शकतो. जिभेने काय करू शकतो आपण, जिभेने हरिकृष्ण महामंत्र जपू शकतो, कृष्ण प्रसाद ग्रहण करू शकतो. डोळ्यांनी काय करू शकतो आपण, श्री विग्रहांचं दर्शन घेऊ शकतो, हो ना, भगवानांचे सुंदर सुंदर विग्रह जे आहेत तर म्हणजे तिथं त्यांचं रूप निहाळू शकतो. मग हाताने काय करू शकतो आपण, तर भगवान यांच्यासाठी भोग बनवू शकतो, भगवान यांच्यासाठी पोशाख किंवा भगवान यांचं म्हणजे जे आहे तर मंदिरामध्ये अर्चविग्रहांची सेवा करण्यासाठी मदत करू शकतो, मंदिर मार्जन करू शकतो, कितीतरी गोष्टी हाताने करू शकतो आपण. म्हणजे भोग बनवण्यापासून भगवान यांच्या म्हणजे अर्चविग्रहांची सेवा करण्यापर्यंत, मंदिर मार्जनापर्यंत सगळ्या गोष्टी आल्या, जितक्या आपण करू शकतो. अगदी हार बनवण्याच्या सेवेपासून सगळे आले. ऑनलाईन ऑफलाईन सेवा सुद्धा झाल्या, आपल्या हाताचा उपयोग करून आपण करू शकतो. पायाने काय करू शकतो, मंदिरांना परिक्रमा करू शकतो, हो की नाही, आपण जे आहे ते तीर्थाटन करू शकतो. त्याचबरोबर आपण हाताने वैष्णवांची सेवा पण करू शकतो. म्हणजे हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे आपल्या जीवनातलं, वैष्णव सेवा. सर्व धर्मांचं सारखं आहे वैष्णव सेवा, नामे रुची आणि प्राणीमात्रांविषयी दया. आणि मनाने काय करू शकतो, कृष्णाचं स्मरण करू शकतो, चिंतन करू शकतो. मग अशा पद्धतीनं आपण ऋषिकेण ऋषिकेश सेवनम भक्ती रुच्यते, इंद्रियांचे स्वामी श्रीकृष्णांची सेवा करू शकतो. मग ती खऱ्या अर्थाने शुद्ध अशी जी आहे ती भक्ती होईल. शिल प्रभुपाद इथे हेच सांगतात की आपल्याला शुद्ध भक्ती किंवा भक्तिमय प्रेममय सेवा आपण करणं आवश्यक आहे. तर त्याद्वारे आपण जे आहे ते वैदिक संस्कृती जी आहे, म्हणजे भौतिक सृष्टीची उत्पत्ती होऊन वैदिक संस्कृतीचं आचरण आणि वर्णाश्रम धर्म पद्धती आणि त्यानुसार आचरण करणं खरं तर आवश्यक आहे. पण आधुनिक संस्कृती जी आहे ती कलियुगामध्ये वर्णाश्रम पद्धतीचा ऱ्हास झालाय आणि त्यामुळं आपण काय करणं आवश्यक आहे, मग कृष्ण भावना म्हणजे त्याच्यासाठी एक उत्तम उपाय आहे. कृष्ण भावनामृताचं आचरण हेच आपल्या जीवनाला परिपूर्णतेकडे नेऊ शकतं आणि भगवान यांच्या इंद्रियांना आपण संतुष्ट करून भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. हेच आपल्या तात्पर्याचं सार होतं. तर इथे आपण थांबूया. कोणाला काही प्रश्न असेल तर आपण विचारू. मग त्याची रेकॉर्डिंग आपण स्टॉप करू शकतो. हरे कृष्ण. ओके 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 माताजी. कोणाला काही सांगायचंय, बोलायचंय, काही व्यक्त करायचंय तरी पण आपण सांगू शकतो किंवा कोणाला काही ऍड करायचं असेल तर आपण वाढवू पण शकतो. हरे कृष्ण. बहुधा कोणाला काही प्रश्न नसावेत. तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करते की सर्वांनी खूप छान श्रवण भक्ती करायचा प्रयास केला. रतिरूपा मातांचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर कुबोध माताजी आणि आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद की आपल्या सर्वांचं मला खूप छान सहकार्य आणि मार्गदर्शन मिळतंय. आणि प्राणचंद्र प्रभूजींच्या चरणी खूप खूप कृतज्ञता की मी एक हा प्रयास त्यांच्या मार्गदर्शनाखाली करू शकले आणि त्यांच्या कृपेने हा थोडासा प्रयास माझ्याकडून घडला. काही त्रुटी असतील, चुका राहिल्या असतील तर त्या माझ्या आहेत आणि जे काही म्हणजे भाग आपल्याला समजू आला असेल तो गुरुकृपा आहे. तर त्या गुरुकृपाच्या ओघानेच तो आपल्यापर्यंत माझ्यासारख्या म्हणजे तुच्छ सेवकाला माध्यम बनवून तो पोहोचवला गेलाय. तर त्याबद्दल श्री गुरूंच्या चरणी, श्री प्रभुपादांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता. मी वैष्णव प्रणाम मंत्र होते. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यः च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटी वैष्णव वृंद की जय, श्री प्रभुपाद की जय, गुरु महाराज की जय. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा माताजी. धन्यवाद. दंडवत प्रणाम. सादर प्रणाम. हा माताजी, आपण मीटिंग एंड करूया. हरे कृष्ण. ओके 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 ठीक आहे. धन्यवाद.